आता चौरंगी लढत आहे. यामध्ये चौरंगी लढत होत असताना प्रत्येक उमेदवारात हुरदुराची मागणी आहे, पण नक्कीच 1000 ते 1200चं लीड या जांबूत परिसरातून आम्ही राजेंद्र गावडे यांना देणार आहोत. एवढी खात्री नक्कीच आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही आवडी राहिलेल्या प्रचाराचा दौलत नाना शितोळे पण आले. जांबूतकरांचा कसा प्रतिसाद राहिला आणि दौलत नाना शितोळेमुळे सभेला आणि एकंदरीत निवडणुकीला प्लस पॉईंट होईल का? नक्कीच होईल. आता दौलत नानांनी सांगितलं की या कवठे टाकळी याची गटामध्ये जवळपास 3-1000 मतदान रामोशी समाजाचं आहे आणि त्यांनी मोठं संघटन उभं केलेलं आहे. या समाजातला प्रत्येक मदतीचा हात दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण समाज हा माझ्या पाठीशी दौलत नानांच्या रूपानं उभं राहिलेला आहे. आज जांबूत या ठिकाणी सभा झाली, तुम्ही पाहिलं. लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. आमच्या जांबूत गावचे पंचायत समितीच्या उमेदवार सुनीताताई बाळकृष्ण कड ह्या उमेदवार आहेत. त्यामुळे जांबूत गावाने निर्णय घेतलेला आहे की आपल्या गावाचा उमेदवार आहे आणि आपल्या गावाच्या उमेदवाराला साथ देत असताना जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणजे मी स्वतः राजेंद्र गावडे या दोघांनाही प्रचंड मताने विजय करायचे. आणि आता सरपंचांनी सांगितलं की एका गावातूनच जवळपास 1000 मताचं मताधिक्य मला नक्कीच मिळेल अशी आशा आहे. मंडळींनी सांगितलं तुम्ही कामाला लागा. कामाला लागलो. एकटा नव्हे तर बरोबरचे पंचायत समिती सदस्य बरोबर घेऊन जनतेमध्ये गेलो. प्रत्येक वाडी वस्तीवर गेलो, गावागावात गेलो, घराघरात गेलो. घड्याळ पोचवण्याचं काम केलं आणि ऐन उमेदवारी अर्ज दाखवण्याच्या दिवशी आदल्या दिवशी मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही. बांधवांनो, हा नुसता राजेंद्र गावडेंचा तिकीट काढलेलं नव्हतं, तर हा खरा निष्ठेचा अपमान होता, प्रामाणिकपणाचा अपमान होता. ज्या गावडे साहेबांनी खऱ्या अर्थानं या राष्ट्रवादी पक्षासाठी खस्ता काढल्या, ऊन वारा कधी पाहिला नाही, या गावडे साहेबांच्या निष्ठेचा, प्रामाणिकपणाचा नव्हे तर या भागातील राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरती हा घाव होता. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्र आला, तुम्ही मला आधार देण्याचं काम केलं आणि आता मागे नाही तर पुढे जाऊन लढायचं या भावनेतनं उमेदवारी करण्यासाठी निघालो. आणि निघाल्यानंतर शेवटी उद्या मी जिल्हा परिषद सदस्य होईल, परंतु आपल्या भागातले प्रश्नही सुटले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देता आला पाहिजे. या भूमिकेतनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, यांच्याशी जेव्हा बोलणं झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्या प्रकारची चिंता करू नका. राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्यानं या भागातील विकास कामासाठी तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर राहू. जो निधी लागेल, जी जी कामं तुम्ही सांगाल ती प्राधान्यानं करू. आणि म्हणून आपण भारतीय जनता पक्ष जी जो देशाच्या लेवलवरती नरेंद्र मोदी साहेबांनी या भारत देशाचं नाव जगाच्या इतिहासामध्ये एक आगळं वेगळं प्रतिमा निर्माण केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं राज्य प्रगतीकडे नेण्याचं काम केलेलं आहे. अशा या पक्षामध्ये आपण आता उमेदवारी म्हणून करत आहे. पुढची काही चिंता करू नका. तुम्ही येणारा काळ हा आपलाच काय, तुम्ही फक्त एकदा संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही.